पैशाचं बोललं तर मला वाटतं सगळे तुम्हाला हा पण प्रश्न विचारत असतात, यूट्यूबहून किती कमवता किंवा किती डॉलर येतात, तर काय सांगाल? जर तुम्ही कन्सिस्टंट असाल तर एका नोकरदारा एवढं पेमेंट तुम्ही मिळवू ओके. शकता. तरी काही अंदाजे महिन्यामध्ये सांगायचं झालं तर अंदाजे तुम्ही दर महिन्याला एक आयफोन घेऊ शकता. ओके. पॉडकास्टवाले तीनही घेऊ शकतात तसे. व्हिडिओ 5-7 मिनिटाचा दिसतो ना, त्याच्या आधी तो 3-4 तास ते व्हिडिओ शूट करायला लागलेले असतात. तुम्ही लातूरसारख्या ठिकाणी होतात आणि पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठे मोठे चॅनल्स आहेत किंवा लोक करतायत. तुम्हाला असं कधी नाही जाणवतं की अरे त्यांच्याकडे खूप चांगला सेटअप आहे, आपली व्हिडिओ तेवढी चालेल काय? परफेक्शनचं म्हणाल तर परफेक्शन काय पहिल्याच वेळेस आपल्याला कोणालाच येत नसते. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड आहे ना, तीच आपण करायला पाहिजे. किंवा मैत्रीण करते, कोणी आपले रिलेटिव्स करतायत, म्हणून ती गोष्ट मला नाही वाटत की आपण सुरू करावी. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला खरंच आवड आहे ना, तीच करायला पाहिजे. तर मी बऱ्याच रेसिपीनं बऱ्याच अगोदर करून बघते, प्रमाण त्याचं व्यवस्थित आहे का. जोपर्यंत ती परफेक्ट होत नाही ना, तोपर्यंत मी इकडे नाही करत आपले. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर मी कुकिंगच्या व्हिडिओज करताना किंवा कुकिंगच्या लोकांचे पॉडकास्ट घेताना बरेच मला कमेंट्स येतात की दादा आम्हाला पण असं काहीतरी सुरू करायचं आहे, मग आम्ही काय करू, ह्याच्यावर पॉडकास्ट घे, किंवा आम्हाला सुरू करायचं चांगलं रेसिपीचं पण आम्हाला कळत नाही कसं करायचं, काय करायचं, ह्याच्यावर ॲक्च्युली आम्हाला सांग. पण मला असं वाटलं की मी सांगण्यापेक्षा आपण अशाच व्यक्तींना बोलूयात जे खूप वर्ष झाले यात काम करतायत आणि याच्यात मुरलेले आहेत असं म्हणूयात. म्हणून आज आपल्यासोबत आहेत अश्विनीज रेसिपीच्या अश्विनीताई. नमस्कार अश्विनीताई. नमस्कार. गोळाबेज पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आता तुम्ही खरं तर या क्षेत्रात बरेच वर्ष झालेत, मला वाटतं असं म्हणू शकतो आपण आहात. आणि एक आपण म्हणतो ना कन्सिस्टंटली गोष्टी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्यांमध्ये तुम्ही आहात. आम्हाला आज तुमच्याकडून सगळीच तुमची गाथा जाणून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गाथा जाणून घेताना ना अशा काही गोष्टी जाणून घ्यायच्यात की नवीन व्यक्तीला किंवा एखाद्या महिलेला वेगळं काहीतरी सुरू करायचं असेल तर ते कसं करायचं. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. आणि मला पहिल्यांदा विचारलं की तुमचा प्रवास कसा होता, म्हणजे तुम्ही सुरुवात कशी केली? कारण बऱ्याच लोकांचं असतं आहे मला सुरुवात करायची पण मला तो पहिला पॉईंटच भेटत नाही. माझा प्रवास म्हणजे ॲक्च्युली मला कुकिंगमध्ये पहिलीच आवड तर आहेच. ओके. मी अगोदर MPSC वगैरे त्याची तयारी करायची, पण लॉकडाऊनमध्ये काय झालं ना, परीक्षाही झाल्या नाहीत तेवढ्या, मग अभ्यासातही थोडासा खंडच पडला. मग तेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं. म्हणजे आवड होतीच, पण सुरू तेव्हा केलं. ओके. मग असं सुरू करताना असं काही अटलं नव्हतं, म्हणजे काय काय विचार आले होते मनात किंवा कसं होतं प्रोसेस? कारण MPSCचे स्टुडंट किंवा तो अभ्यास करणारे लोक जसं आपण त्यांना पुस्तकी किडा म्हणतो, तर डायरेक्टली अरे सोशल व्हायचं आपल्याला किंवा सोशलाइज व्हायचं आहे. नाही असं काही नाही, मला आवड होती त्यामध्ये. आणि तेव्हा कसं झालं, एकतर मुलं घरी असायची सतत, सगळे म्हणजे सगळे घरीच असायचे, मग अभ्यासही तेवढा व्हायचा नाही. मुलांनाही सतत काही ना काही बनवून द्यायला लागायचं. मग तेव्हा असं विचार केला की आपण यूट्यूब चॅनल सुरू करूयात, ओके. आपली आवडही जपली जाईल आणि एक छान वाटलं हे सुरुवात करायला. असं कोणी होतं का की ज्यांना बघून तुम्ही मोटिवेट झालात, की असं काही होतं का की अरे नाही हे छान करतात, आपल्याला असं करायची इच्छा आहे की आपण असं करू शकतो? कारण मला वाटतं बऱ्याच महिला तुम्हाला बघून इन्स्पायर होत असतील किंवा तुम्हाला DM मध्ये विचारत असतील ताई मला असं करायचं काहीतरी, कसं करू किंवा काय करू? मग त्यांना तुम्ही काय सांगता किंवा कसं तो प्रोसेस कशी असते सगळी? ॲक्च्युली मधुराज रेसिपी चॅनल, मी त्यांच्याकडूनच इन्स्पिरेशन घेतलं आणि मी सुरुवात केली. म्हणजे कसं अगोदर तेवढं माहितीच नव्हतं ना, हां. पण जेव्हा लॉकडाऊनमध्ये आपण एकतर यूट्यूबचा वापर खूप जास्त झाला, Correct. सतत सगळ्या गोष्टी मोबाईलवर असायच्या. मग त्यावेळेला त्यांच्याकडे बघून मी सुरुवात केली. आता मला खूप सारे DM येतात खरं तर, पण मला असं वाटतं सुरुवात करायला काय, तुम्ही जे येतं किंवा जे आवडतं ना, तिथून सुरुवात करा. एक तुम्ही कुठलंही एक व्हिडिओ केला ना, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कसा करायचा किंवा मग तुम्ही एकदा त्याच्यामध्ये पडलात ना, की बऱ्याच गोष्टी आपोआप लक्षात येतात. आणि आता मला असं वाटतं तेवढी अडचण पण नाही कुठल्या ह्याच्यामध्ये. हां. यूट्यूबवरती तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते. म्हणजे व्हिडिओ शूट कसा करायचा किंवा तो त्यासाठी काय काय गोष्टी लागतात, प्रत्येक गोष्टीची माहिती आता यूट्यूबवर आहेच. नक्कीच. पण ही माहिती जरी असली ना तरी मला वाटतं कोणीतरी मैत्रिणींनी सांगितलं जास्त सोपं जातं. म्हणून मला वाटतं तुम्ही आम्हाला सांगात अशी आमची अपेक्षा आहे. छोटे-छोटे ट्रिक्स आणि टिक्स ज्या काही तुम्ही वापरल्या असतील.
पण हे सगळं करत असताना लोकांना ना खूप एक सोशल डायलिमा असतो. अरे, माझ्याकडे ती गोष्ट नाही आहे. म्हणजे आता जसं स्क्रीनवर आपण एखाद्याला बघतो आणि ते सगळ्यात चकाचौंध असतं. म्हणजे ॲटलीस्ट तो परफेक्शनिस्ट दाखवायचा प्रयत्न असतो स्क्रीनवर. पण ॲक्च्युअली लोकांना माहिती असतं, की मी माझ्या आयुष्यात तसं नाही आहे किंवा मला तेवढं चांगलं नीटनेटकं गोष्टी नाही आहेत माझ्याकडे. मग हा जो डायलिमा आहे का, हे जे द्विधा मनस्थिती त्याच्यातून बाहेर कसं पडायचं? ॲक्च्युली कसं आहे, परफेक्ट कोणीच नसतं. हां. जेव्हा आपल्याला ते दिसतं स्क्रीनवरती, तेव्हा कसं ते पूर्ण एडिट होऊन आलेलं असतं. पण जेव्हा आपण मला वाटतं सुरुवात करतो ना, हं. आपण जेव्हा करतो ना, तेव्हाच बऱ्याच गोष्टी आपण शिकत जातो. नक्कीच. मैत्रीण असेल किंवा कोणाचं बघून करत असेल. पहिली गोष्ट तर ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड आहे ना, तीच आपण करायला पाहिजे किंवा मैत्रीण करते, कोणी आपले रिलेटिव्हज करतायत. म्हणून ती गोष्ट मला नाही वाटत, की आपण सुरू करावी. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला खरंच आवड आहे ना, तीच करायला पाहिजे. कारण आपल्याला ते लाँग टाईमसाठी करायचं आहे. नक्कीच. कारण दुसऱ्याचं बघून आपण कॉपी करून म्हणा किंवा मग ते करते म्हणून आपण ते फार फार काळ नाही करू शकत. थोड्या दिवसासाठीच करू शकतो. नक्कीच. आता परफेक्शनचं म्हणाल तर परफेक्शन काय पहिल्याच वेळेस आपल्याला कोणालाच येत नसतं. नक्कीच. जसं आपण त्या गोष्टीमध्ये पडू किंवा मग जसं करत जाऊ, आपल्याला एक-एक गोष्ट आपोआप आपल्याला समजते. आपण जसं-जसं त्यामध्ये तुम्ही एक व्हिडिओ केला, दुसऱ्या व्हिडिओला आपल्याला समजतं की आपण ह्या व्हिडिओमध्ये काय चुका केल्या आहेत किंवा त्यामध्ये काय करायला पाहिजे होतं. या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि यासाठी काय एकदम बेसिकच गोष्टी लागतात आपल्याला. सुरुवात करायची म्हणजे आता बऱ्याच जणींचं असते की माझ्याकडे हेच नाही, कॅमेराच नाही, लाईटच नाही, असं खूप जणींचं असतं. पण असं काही नाही, बेसिक एक फोन तर सगळ्याकडेच असतो. आजकाल तर फोन असतोच आहे. असतंच आहे. हो. जे काम त्यामुळे नसणाऱ्या लोकांकडे हां, iPhone आहे हां, आपण बघतोच. बघतोच. त्यामुळं तुम्ही काहीच नाही, सुरुवात फोनपासून करा आणि कोणीच मला असं वाटतं की कॅमेऱ्यापासून सुरुवात नाही करत आहे हं. आणि करायला पण नाही पाहिजे. तुम्ही सुरुवातीलाच एवढी इन्व्हेस्टमेंट करायची गरज पण नाही. रेग्युलर जो मोबाईल आहे त्याने शूट करा. जे तुम्हाला आवडतंय ना किंवा एखादं काय म्हणू आपण पदार्थ असेल, तुमचा जो बेस्ट पदार्थ बनतो, तुमचं ज्यामध्ये की सगळ्यांना तुमचा तो पदार्थ खूप आवडतो. असे पदार्थ करा तुम्ही सुरुवातीला. काय होतं त्यामुळे कॉन्फिडन्स येतो. ओके. आपल्याला माहीत असते की आपला हा पदार्थ चुकत नाही. चुकत नाही. करेक्ट. मग असं सुरुवात केली की मग हळू आपण शिकत जातो त्यामधून. तुमचा पहिला कसा होता कॅमेरा फेजचा डे मी म्हणाल किंवा फोन फेजचा डे? ॲक्चुअली मी सुरुवात म्हणजे मी व्हॉईस ओव्हरच करायची. मी ओके. सुरुवातीला कॅमेरासमोर आलीच नाही. ओके. सुरुवात तर मोबाईलनेच झाली आणि काहीच नव्हतं. रेग्युलर माझं किचन आहे. तिथे शूट करायची. फक्त थोडंसं लाईट वगैरे असायला पाहिजे. म्हणजे थोडासा अंधार हं, वगैरे हं. असेल तर तुम्ही एखाद दुसरी तिथे एक्स्ट्राची लाईट लावा किंवा आजकाल तर जे डे लाईटमध्ये किंवा फ्रेश लाईट बाहेरचे शूट करतात त्यांचे व्हिडिओ खूप चालतात. ओके. तुम्ही तसं काही करू शकता. म्हणजे असं काहीच नाही की तुम्हाला कॅमेराच पाहिजे, सगळा सेटअपच पाहिजे किंवा मग तुम्हाला शूट करायलाच कोणी पाहिजे असं अजिबात नाही. हे सगळं जरी असलं तुम्ही म्हणाल तसं, पण मला वाटतं पहिला दिवस प्रत्येकाच्या मेमरीवर राहतोच किंवा मग तो पहिला शूट कसा होता आणि त्यात किती अडचणी आल्या आणि त्या आज शूट करताना कशा वाटतात? तसं पहिलं शूट करताना मी पण खूप म्हणजे मला पण तेवढंच टेन्शन होतं. म्हणजे प्रत्येकाचं कसं आहे आता प्रत्येक जणीला काय असतं, की सुरुवात कशी करू, कुठून करू? करेक्ट. ती गोष्ट माझ्याही बाबतीत होतीच. अ, पहिलं शूट करताना तर माझा जो रेग्युलर फोन होता साधा, त्यानंच मी शूट केलेलं होतं. ॲक्च्युली मलाही काहीच माहीत नव्हतं. लाईट असायला पाहिजे किंवा कसं शूट करावं. म्हणजे मला त्याबाबतीत काहीच नॉलेज नव्हतं. मी सरळ एक म्हणजे रेग्युलरच आपलं घरातच शूट केलं. वेळ तर खूप जातो. म्हणजे जसं तुम्हाला आता दिसतं की ही रेसिपी 10 मिनिटाची आपल्याला दिसते. YouTubeवरती दिसते. तसं अजिबात नाही. कधी-कधी त्याला 3 तासही लागू शकतात, 4 तासही लागू शकतात. कारण वेळ खूप लागतो शूट करायला. जेव्हा ते एडिट होऊन येतं, तेव्हा आपल्याला ती रेसिपी छोटी दिसते. पण स्ट्रगल खूप आहे. आणि दुसरं म्हणजे अ, सुरुवातीला माहिती तर काहीच नसतं. मग त्यावेळेला मलाही असंच व्हायचं, की मी फक्त करायचे. मलाही वाटायचं की जमेल की नाही. पण मी सुरुवातीचा पहिला व्हिडिओ जेव्हा शूट केला तर मला वाटतं मी रात्रीच्या वेळेला तो व्हिडिओ शूट केलेला. माझ्या भावाकडे पाठवला. मग त्याने मला एडिट करून दिला. मला एडिटिंगबद्दलही माहिती नव्हतं काहीच. ओके. त्याने एडिट करून पाठवला. मग मी तो पहिला व्हिडिओ पोस्ट केला. अ, नंतर मला असं वाटलं की त्यामध्ये लाईट प्रॉपर नाही. दुसरं म्हणजे
जे बाहेर मुलं खेळत होती दुसऱ्या रूममध्ये त्यांचा आवाज त्यामध्ये तेवढाच येतोय. म्हणजे असं काहीही विचार केलेला नव्हता मी, की मुलांचा आवाज नाही यायला पाहिजे किंवा लाईट प्रॉपर पाहिजे, असं काहीच नाही. ओके. रँडमली शूट करून टाकलं. पण जेव्हा तो व्हिडिओ मी पोस्ट केला तेव्हा मला त्या गोष्टी जाणवलं. लक्षात आल्या. मग तिथून पुढं थोडं-थोडं म्हणजे तर प्रत्येक सुरुवात व्हिडिओला एक एक गोष्ट सुधरत गेल्यानंतर सुचत ते गेली. हां. सुधरत जाणार आहोत हां. आपण. कारण असं तर होणार नाही की एकाच दिवशी तुम्ही सगळंच करता आणि एकदम परफेक्ट. आणि तसं करायला गेलं तर मला वाटतं आपली पण पोस्ट ट्विटरवर व्हायरल होईल की ₹1,50,000 घातलेत किंवा ₹9,00,000 घातलेत आणि अजून आणि काहीच हातात काहीच नाहीये. नाही. नाही पण असं होतच नाही. कारण याच्यामध्ये स्ट्रगल खूपच आहे आणि दुसरं म्हणजे सुरुवातीला मला नाही वाटत की कोणीच इन्व्हेस्टमेंट यामध्ये करायला पाहिजे. ओके. जे आपल्याकडं आहे तिथूनच सुरुवात करायला पाहिजे. कारण तुम्ही ते किती काळ करणार आहात, तुम्हाला त्यामध्ये किती इंटरेस्ट आहे, या पण गोष्टी महत्त्वाच्या. सुरुवातीला तर बऱ्याच जणांचं असं होतं. मागे एक तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे एक पोस्ट खरंच व्हायरल झाली होती, की ₹7,00,000 खर्च केला, किचन चा सेटअप बनवला आणि इन्कम ₹1 सुद्धा आलं नाही. तर असंही बापरे! होऊ शकतं. त्यामुळं मला नाही वाटत, की सुरुवातीला तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कारण ओके. जे आहे ते करा आणि आजकाल ना लोकांना जे तुमचं आहे ना नॅचरल तेच जास्त आवडतं. म्हणजे नक्कीच. दिखावा असेल, ते नाही लोक हे करत. एखादा व्हिडिओ तुमचा चालू शकतो, पण ते लाँग टाईम नाही नाही चालू चालत. शकत. नक्कीच. आम्हाला पण जाणून घ्यायचं आहे तुमचा इन्कम किती आहे? मला वाटतं प्रेक्षकांना पण जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधी आपण थोड्या छोट्या बाकीच्या गोष्टी नक्कीच जाणून घेऊयात. पण मग असं पण असतं का म्हणजे आता तुम्ही लातूरसारख्या ठिकाणी होतात आणि पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी खूप मोठे-मोठे चॅनल्स आहेत किंवा लोकं करतायत. मग तुम्हाला असं कधी नाही जाणवलं की अरे त्यांच्याकडे खूप चांगला सेटअप आहे, मग आपली व्हिडिओ तेवढी चालेल का? किंवा आपला भाषा तशी नाहीये किंवा आपलं राहणीमान तसं नाहीये, थोडंसं वेगळं आहे. मग त्या आणि ह्याच्यात असं तुम्हाला फरक जाणवला का? किंवा नाही, मग नाही नको करायला असं कधी वाटलं का? कारण बऱ्याच लोकांचा हा पण मला वाटतं मुद्दा असतो, की यार नाहीये मला तसं बोलता येते, नाहीये माझी तशी भाषा, माझं राहणीमान तसं नाहीये, माझ्याकडे तसं सेटअप नाहीये, मग कसं? नाही हे वाटतं मला पण वाटायचं. अजूनही वाटतं. अरे! असं काही नाही की ठीक आहे. आता वाटत नाही. अजूनही वाटतं. कारण कसं आहे ना, ज्यांच्याकडे सेटअप आहे, थोडे मेट्रो सिटीमधले जे आहेत, त्यांच्याकडं प्रत्येक गोष्टीची एकतर फॅसिलिटी असते. त्यांना कॅमेरामन असतो, एडिटर असतो किंवा त्यांना सेटअप असतो, सगळ्या गोष्टी असतात. त्या ग्रामीण भागामध्ये नाही मिळत. नक्कीच. नाहीत मिळत. तर मग तो एक असतो न्यूनगंड मनामध्ये, की आपण करू शकतो का बाबा? त्यांचं खूप छान आहे. आपलं होईल का? आपली भाषा लोकांना आवडेल का? आपलं राहणं तसं नाही. ह्या गोष्टी असतात. पण असं काही नाही. आता आता ते राहिलंच नाही मला वाटतं. कारण कसं आहे आता तुम्ही बरेच चॅनल असे बघत असाल जे ग्रामीण भागातून आहेत. हं. बरेच चॅनल तर असे आहेत, की अं, ते त्यांचं जे शेतामध्ये आहे, किचन बनवलेले लोकांनी, जे चूल आहे, मोकळं आहे वातावरणात, तशाच वातावरणात व्हिडिओ बनवतात. ते पण खूप चालतात. हो. म्हणजे त्यांची जी भाषा असेल, ग्रामीण टच आहे त्या भाषेला, लोकांना आवडतं ते. नक्कीच, नक्कीच. पण तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं होतं, की तुमची भाषा नाहीये तशी किंवा काही नाही. मग त्यावेळेस काही तुम्ही असं प्रिटेंड करायचा किंवा नाही चला आपण थोडंसं पुणेरी बोलूया, थोडं मुंबईच्या लोकांसारखं बोलूया, असं कधी प्रयत्न केले होते का? अ, नाही तसं प्रयत्न नाही, पण असं वाटायचं की ह्या लोकांचं खूप छान आहे बोलणं. आपल्याला जमेल का? आपलं बोलणं लोकांना आवडेल का? लोक नाव ठेवतील का? कमेंट्स येतील का काही? असं मग वाटायचं. आल्यात का पण कशा अशा हां. भाषेहून कमेंट? तसं भाषेवरून नाही म्हणता येणार, पण खूप कमेंट ओके. कमेंट याच्यामध्ये कसं आहे ना, एकतर कमेंट तुम्हाला निगेटिव्ह कमेंटही तेवढ्याच येतात, पॉझिटिव्ह पण तेवढ्याच येतात. पण आपण निगेटिव्ह कमेंटकडे दुर्लक्ष नाही म्हणू शकत. पण निगेटिव्ह कमेंटला म्हणजे त्याचा चांगला विचार करून आपण त्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. पॉझिटिव्ह कमेंट आल्यावर खुश होतो आपण, पण त्याबरोबर निगेटिव्ह कमेंटला धरून आपण काय म्हणू शकतो, की बसू नये. नाही बसू शकत. करेक्ट. नाही मला वाटतं, की निगेटिव्ह कमेंट खरंच सुधारण्यासारखी असेल, तर आपण सुधारणा केलीच सुधारणा पाहिजे. केलीच ज्या पाहिजे. आवाजाची असेल, व्हिडिओ क्वालिटीची असेल, कलरची असेल किंवा मे बी एखादा इन्ग्रीडियंट व्यवस्थित आला नाहीये त्याची असेल, तर त्याच्यात आपण सुधारणा केल्या पाहिजेत. पण हां, जर उगाचच काहीतरी निगेटिव्ह कमेंट तर आय गेस हां, मग त्याला दुर्लक्ष केलेलं दुर्लक्षच जास्त केलं पाहिजे आणि बेटर येतात. आहे. तशा कमेंट करणारेही लोक भरपूर असतात. नाही, नक्कीच खूप तो असतात. आहे. मग असं काही वाईट कमेंट वाचून असं थोडंसं त्रासदायक झालंय किंवा एखादी पुढची रेसिपी बिघडली असं होत नाही का? ॲक्चुअली होतं, पण ते धरून नाही बसत मी. ओके. कारण आता सवय पण झाली आणि त्या बाबतीत मला वाटतं मला निगेटिव्ह कमेंट थोड्या कमीच येतात तशा खराब कमेंट्स. की सुरुवातीला कसं होतं निगेटिव्ह सुरुवातीला कमेंटला किंवा पहिली निगेटिव्ह कमेंट आठवते का? कसं होतं पूर्ण? ॲक्चुअली जी मला वाटतं माझी जी पहिली रेसिपी आहे ना, हां, ती हां. मी तुम्हाला सांगितलं ना, हं. एकदम सहजच घरामध्ये तिथे लाईट प्रॉपर नव्हती
किंवा मुलांचा आवाज कुठलंही त्याच्यामध्ये रेसिपी चांगली होती, पण बाकीचं जे आहे ना, आपण लाईट असेल, बाकीचं आवाज वगैरे ह्या गोष्टीचं मी काहीच लक्ष म्हणजे मला माहिती नसल्यामुळे मी असाच व्हिडिओ रँडमली शूट करून अपलोड केलेलं होतं. त्याला आल्या होत्या काही कमेंट्स, ओके. असं करतं का कोणी? मग तुम्ही म्हणजे मला वाईट वाटलं होतं ॲक्च्युली, तशा कमेंट्स होत्या त्या. ओके. पण हे सगळं झाल्यानंतर आता रेसिपीचे व्हिडिओज आहेत, तर किती ट्रायल द्यावे लागतात? कारण लोकांचं असं असतं ना, अरे छान रेसिपी दिसते, ती 10 मिनिटात झाली आहे सगळं. पण ॲक्च्युली त्या रेसिपीला किती ट्रायल देता, की अशा काही रेसिपीज आहेत का, तर आधी तुम्ही घरी ट्राय केलं आणि मग कॅमेरा शूटसाठी ट्राय केलं? कारण प्रमाण आणि त्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. लोकांना असं वाटतं की नाही, नाही मला येतं खूप छान, मग मी एका झटक्यात करेल रेसिपी आणि शूट करेल. पण असं नसेल माझं मत आहे, की काही-काही रेसिपीजला खूप ट्रायल झाल्यानंतर ती रोल येत असेल आणि मग ते आम्हाला बघायला मिळत असेल. हां, आहे बरंच. आपलं जे रेग्युलर असतं त्याला आपल्याला गरज पडत नाही. पण बऱ्याच अशा रेसिपीज आहेत, की त्याला करावंच लागतं. मी बऱ्याच रेसिपीनं बऱ्याच अगोदर करून बघते. प्रमाण त्याचं व्यवस्थित आहे का? ओके. जोपर्यंत ती परफेक्ट होत नाही ना, तोपर्यंत मी इकडे नाही करत अपलोड. कारण कसं आहे ना, आपली रेसिपी बघून बरेच जण ते ट्राय करतात बरोबर. आणि मग त्यांचं चुकायला नको आणि एकदा जर चुकलं तर ते लोक पुन्हा आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत. नक्कीच, ते तर आहेच. हां. अशा कुठल्या फसलेल्या रेसिपीज ऐकायला आवडतील आम्हाला. फसलेल्या रेसिपी म्हणजे मी एकतर फसलेली रेसिपी अपलोड नाही करत. हां, 3-4 नक्कीच. वेळेस ते तर आहेच, की हां. फसलेली रेसिपी नाही अपलोड अ, करत, पण मला कुठल्या वाटतं मी आहेत? जिलेबीची रेसिपी 3-4 वर्षापूर्वी अपलोड केलेली. तो व्हिडिओ म्हणजे ती रेसिपी मी घरी 5 ते 6 वेळेला ट्राय केलेली. जोपर्यंत परफेक्ट होत नाही, तोपर्यंत अपलोड नाही केली. हा स्ट्रगल आहे मला वाटतं. हे हां. लोकांना माहितीच नसतं. नाही, स्ट्रगल आहे. कारण मला काय वाटतं ना, म्हणजे तुम्ही जे दाखवताय ना, लोक तुमच्यावर विश्वास ठेवून बघतात बरोबर. आणि त्यांचंही त्याच्यामध्ये ते सगळे इन्व्हेस्टमेंटच करत असतात एक नक्कीच, प्रकारे. नक्कीच. कारण ते आपली रेसिपी बघून एकतर त्यांचा वेळ, त्यांचं सामान, सगळं साहित्य वगैरे सगळंच हे करणार असतात करेक्ट. आणि नाही, मी त्यामुळं कधीच नाही. जोपर्यंत परफेक्ट होत नाही ना, तोपर्यंत नाही अपलोड किती करत. वेळ लागला तरी चालेल. बऱ्याच रेसिपी आहेत अशा, मी बऱ्याचदा ट्राय करते. ओके. म्हणजे घरचे तोपर्यंत एक्सपेरिमेंट करायला हां. तयार असतात का? मुलांना माहिती असतं, मम्मी ही खूपदा करते ना रेसिपी, आपली मजा आहे मग. चालेल. पण मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे, की तुम्ही परफेक्ट नाही म्हणणार, पण तुम्ही योग्य ते दाखवणं खूप गरजेचं आहे डिजिटल मीडिया. कारण ऑडियन्स तुमचा तोपर्यंत तुमच्याला स्टिक राहणार जोपर्यंत तुम्ही त्यांना योग्य ते दाखवता. पण एक दिवस तुम्ही जर अयोग्य गोष्ट दाखवली, सजेस्ट केली, तर ते लगेच दुसरीकडे जाणार आहेत दुसरीकडे आणि तुमचा एकदा ट्रस्ट बंद झाला, की मला वाटतं डिजिटल मीडियाचं दुकान बंद व्हायला वेळ पण लागणार नाही नाही. लागत. कारण जितक्या स्विफ्टली तुम्ही वर जाता, तितक्या स्विफ्टली ते खाली डाऊनही पण करू होतं. शकतोय. हां. तुम्हाला नक्कीच. आता जसं तुम्ही म्हणालात, की तुम्ही मधुरा ताईंकडून इन्स्पायर होऊन घेतलात. पण आता ऑल द टाईममध्ये तुमचं आवडतं रेसिपी चॅनल कुठलं आहे का? का अजून पण मधुरा ताईंचंच आहे? नाही, ते तर आहेच आहे. ओके. आय गेस ते पण असे गुरुस्थानी असणार आहे. हां, ओके. ते गुरुस्थानीच आहे आणि असे बरेच चॅनल आहेत. मराठीमध्ये पण खूप आहेत, हिंदीमध्ये पण खूप आहेत. मला हिंदीमध्ये YFL खूप जास्त आवडतं. ओके. असं का, त्यांचं म्हणजे किंवा काय आवडतं त्यांच्यातलं? छान असतं. एकतर शूट छान असतं, रेसिपी पण मस्त सांगतात, आवडतं. ओके. बरेच आहेत असे, मराठीमध्ये पण आहेत. आता मराठीमध्ये म्हणाल तर काही जण फक्त रेसिपी सांगत नाहीत. हो, हो. एक ती स्टोरी पण असते. त्यांचा परिसर दाखवतात. जसं की आपलं रेड सॉईल स्टोरी असेल, ते पण खूप आवडतं मला, खूप छान आहे. हो, कारण मला वाटतं ते एक स्टोरी बिल्डनी स्टोरी थोडंसं इमोशन्स येतात. ते कोकणची जी संस्कृती आहे, कोकणचं त्यांची खाद्यसंस्कृती असेल, त्यांचा परिसर असेल, ते ते दाखवण्याचा जास्त प्रयत्न करतात. नाही, नक्कीच. म्हणजे थोडंसं आजकाल YouTubeवर हे पण जॉनर जास्त चालतात. हे आहेच, की तुम्ही तुमच्या रिजनला कसं रिप्रेझेंट करता आणि मला वाटतं लोकांना तो एकदा का पॉइंट कळला ना, तर खूप सारे क्रिएटर बाहेर येतील. कारण लोकांना असं वाटतं ना, माझ्याकडे दाखवायला काहीच नाही, पण तुम्ही त्या बारक्यात जाऊन छोट्या-छोट्या गोष्टीचं पिक केलं, तर दाखवण्यासारखं खूप आहे मला वाटतं. पण आता याच्यासोबतच जर असं आहे, की काही नवीन महिला आहेत, त्यांच्याकडे असं असतं की नाही, आम्हाला YouTube नाही करायचं आहे किंवा आम्हाला नाहीच तेवढी कॉन्फिडन्स नाही आहे फेस दाखवायचा. मग अशा महिलांना सुद्धा डिजिटलमध्ये करिअर्स आहेत का? किंवा काय करिअर असू शकतात? हां, आहेत ना. आता ज्यांना समोर येऊन सपोज रेसिपी नाही करायची, तर बाकीचे आहे ना, तुम्ही एडिटिंग करू शकता. तुम्ही थंबनेलचं करू शकता. आजकाल खूप सारे असे क्रिएटर्स आहेत, ते थंबनेल स्वतः बनवत नाहीत. नक्कीच. ते असे जे थंबनेल वगैरे बनवण्यासाठी वेगळेच म्हणजे बनवून घेतात. तर हं. असं पण आहे. एडिटिंग असेल, तुम्ही मॅनेज करू शकता चॅनल. आता बरेच जण काय करतात,
चॅनल हँडल करण्यासाठीच दुसऱ्याला देतात. मग ओके. वेगवेगळे कोलॅबरेशन्स असतील, वेगवेगळे ब्रँड तुम्हाला अप्रोच करतात, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी किती पटकन त्यांच्याशी कनेक्ट होता. यासाठी पण म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला जर समोरून रेसिपी नाही करायची, तर तुमच्याकडे त्यातल्या कुठल्या गोष्टी आहेत तुम्ही शोधा आणि तुम्ही त्यामध्ये पण करू शकता. फक्त समोर येऊनच तुम्ही रेसिपी करता किंवा कुठला कंटेंट तुम्ही समोर येऊन करता असं काहीच नाही. पडद्यामागच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. हो, मला वाटतं तो पण एक जॉब अपॉर्च्युनिटी आपण कन्सिडर करू शकतो. करू म्हणजे शकतो. तुमच्या वेळेनुसार जर तुम्हाला नाही डिजिटलमध्ये यायचं हां. तर. आणि तिथं काय तुम्हाला वेळेचं बंधन नाही. तुम्ही कुठल्याही वेळेला करू शकता. एडिटिंग असेल किंवा थंबनेल म्हणजे मी सांगितलं जसं कुठल्याही फक्त तुम्हाला शोधायचं आहे, की तुम्ही काय करू शकता, तुम्हाला आवड काय आहे. करेक्ट. मला वाटतं कारण सगळ्यांनीच क्रिएटर झालं, आमचं काय होणार? असंही आहे ना. नाही पण आता तुम्ही बघता ना, हे पण बघत असाल ना, की थोडीशी कॉम्पिटिशन वाढलेली दिसते, की म्हणजे बिफोर कोविड, इन टाईम कोविड आणि आत्ता. मग ह्या कॉम्पिटिशनला बघताना तुम्ही कसे बघता क्रिएटर म्हणून? कारण लोकांचं असं असतं ना, अरे ऑलरेडी एवढे कुकिंगचे चॅनल किंवा ऑलरेडी एवढे प्रत्येक जॉनरमध्ये एक चॅनल्स आहेत. काही चॅनल्स खूप हाय लेव्हल आहेत, काही मिड ॲव्हरेज आहेत, काही लो ॲव्हरेज आहे. आता मी सुरू केल्यावर काय मला मिळणार आहे? हा प्रत्येकाचाच मला वाटतं प्रश्न असेल, की आता सुरू करू का नको? हा राईट टाईम आहे का नाही? मग अशा सगळ्यांसाठी काय सांगाल? अशा महिलांसाठी काय सांगता? जेव्हा कॉम्पिटिशन वाढते, तेव्हा तिथे येणारे लोक पण तेवढेच जास्त असतात. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे कंटेंट क्रिएट करतात, बघायला येणारे पण तेवढेच जास्त आहेत. तिथे स्क्रोल करणारे लोकं तेवढेच जास्तीचे आहेत. त्यामुळं असा विचार करायची गरजच नाही. कारण आता एकतर सगळ्या गोष्टी तुम्ही काय म्हणू शकता, की सोशल मीडिया इतकं स्ट्राँग कुठलंच राहिलं नाही आता. करेक्ट. प्रत्येक गोष्ट तुम्ही सोशल मीडिया थ्रू तुमचं बिझनेस असेल किंवा तुमचं कुठलीही गोष्ट असेल, तुम्ही सोशल मीडिया थ्रू जगासमोर आणू शकता आणि लोक आजकाल तेच करतात. आता बरेच सारे असे ब्रँड असतील ज्यांचे मसाले वगैरे असतील किंवा कुठलाही. आता काही गृहिणी आहेत, की ज्या घरी येऊन फक्त डबे पुरवतात, पण त्या कंटेंट इकडे असा टाकतात, की आमचं हे आहे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे असं काहीच नाही, की तुम्ही समोर येऊन कंटेंट करता, तुम्हाला असं वाटतं खूप कॉम्पिटिशन आहे. पण त्या कॉम्पिटिशनचं तुम्ही पॉझिटिव्हली जर घेतलं तर फायदाच होणार आहे. कारण जेवढं तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये त्याचा उपयोग करून घ्याल, तेवढं चांगलंच आहे त्यासाठी. नाही, नक्कीच मला वाटतं कारण हे खूप समजणं गरजेचं आहे, की माझा बिझनेस लोकांपर्यंत कसा पोहोचेल. कारण पोहोच कुठून संधी मिळते हे सांगता येत नाही आणि प्रत्येकाला ती संधी हवी असते, की त्यांना प्रूव्ह करायची. म्हणजे आता आपण बघतो ना, की कितीतरी लोकं नुसते घरातून बल्क ऑर्डर देऊन पण बिझनेस चालवतात. म्हणजे क्रिएटिव्ह गोष्टी, क्राफ्ट गोष्टी किंवा आता ते शादीमध्ये निघाले दुल्हन हं, हं, आणि हं. दुल्हेवालेचे कानातले किंवा काय-काय बरंच ते तर बिझनेस असतात, की खूप स्मॉल स्केल आहेत. पण मला वाटतं त्यांचा रिव्हेन्यू चांगला असणार किंवा एक रिव्हेन्यू मिळत असणार म्हणजे जे XYZ कमवतं त्याच्यापेक्षा डबल किंवा एक वन सिंगल पट आलेला आहे आणि मला हे पण वाटतं की क्वांटिटी बिझनेसची आणि माझं पर्सेंटेज किती आहे हे महत्त्वाचं समजलं लोकांना आहे. कारण मी आज बिझनेस खोलला उद्या ₹1,00,000 येणार आणि परवा माझा बिझनेस कोटींमध्ये जाणार असं होणार नाहीये नाही. नक्कीच. तुम्हाला पेशन्स ठेवावेच लागतील कुठल्याही गोष्टीमध्ये. तुम्ही कंटेंट करेक्ट, क्रिएट करत असो किंवा बिझनेस करत असो. पेशन्स महत्त्वाचेच आहेत. करेक्ट. कारण मला नाही वाटत जे क्षणात मिळतं ना, ते टिकत नाही आणि नक्कीच. जे टिकतं त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागतोच. करेक्ट. कारण पेशन्स महत्त्वाचे आहे. तुम्ही कुठलीच गोष्ट बघा ना, कुठलीच गोष्ट लगेच एका दिवसामध्ये तुम्हाला तेवढं नाही देऊ शकत. तुम्ही जेवढं पेशन्स असतील, तुम्ही लोकांपर्यंत ना आता मी मध्ये एक मसाल्याचं चॅनल बघितलं. हं. म्हणजे त्या ताईनं घरातून फक्त मसाले विकत होत्या, पण त्यांनी त्याचा सोशल मीडियाचा वापर करून त्यांचा मसाल्याचा बिझनेस एवढा मोठा केला ना, की आज त्यांना एका दिवसाला 100-100 किलो मसाल्याची ऑर्डर मिळतात. ओके. म्हणजे त्यांनी जो त्यांचा व्यवसाय होता, त्यांनी कंटेंट कुठलाही टाकला नाही यूट्यूबवरती. फक्त माझा मसाल्याचा बिझनेस आहे, हा असा-असा मसाला आहे, आम्ही घरगुती पद्धतीने बनवतो. म्हणजे लोकांपर्यंत ते फक्त पोहोचवण्याचं काम केलं, की त्यांचं आहे काय ॲक्चुअलमध्ये. करेक्ट. कारण आपले जे मोठे ब्रँड असतात, तेच माहिती असतात आपल्याला आणि हे जे घरगुती व्यवसाय म्हणजे छोट्या स्केलवरती जे बनवतात, त्यांचं माहिती नसते, लोकांपर्यंत येत नाहीत ते. करेक्ट. तर या माध्यमातून म्हणजे तुम्ही खूप छान लोकांपर्यंत पोहोचण्याचं खूप छान साधन आहे. नक्कीच. मला वाटतं आणि हा पण ऑप्शन होऊ शकतो ना, की मोठा ब्रँड आहे, पण त्याला पण कुठेतरी मॅनपॉवर लागत असणार. त्याला पण कुठेतरी या छोट्या ब्रँड्सकडून घ्यायची गरज आहे. म्हणजे तुम्ही एखादा मसाला विकताय आणि तुम्ही तुमच्याच एरियातल्या 10 हॉटेलमध्ये गेलात आणि त्यांना ते दिलंत आणि त्यांच्याकडून तुम्ही ऑर्डर घेतली तरी तुम्हाला बल्क ऑर्डर मिळणार. म्हणजे
मला वाटतं ते तुम्हाला सर्च करावं लागणार, की स्वतःमध्ये ती ॲबिलिटी आहे आणि मला ते सर्च करायचं आहे. कारण पूर्वी असंच व्हायचं ना, की एखादा आपण गोष्ट बनवतो, आपण 4 लोकांना सॅम्पल दाखवायचो, की त्यांना आवडलं तर त्यातलं आवडलं. कोणीतरी तुम्हाला हं. ऑर्डर द्यायचं किंवा असंच कुठले छोटे-छोटे ब्रँड्स आहेत. म्हणजे आपण इन्फ्लुएन्सर किंवा मार्केटिंग करतोय, तिथे पण ते हेच होतं, की तुम्ही त्या इन्फ्लुएन्सरला प्रॉडक्ट देता, मी बी पैसे पण देतो. मग तो तुमची मार्केटिंग करतो. मग ते लोकं थोडंफार खरेदी करतात. मग ते माउथ पब्लिसिटी किंवा ह्याच पब्लिसिटीने ते पुढे जातं. पण नक्कीच म्हणजे त्याच्यासाठी पण आहे, की तुमचा ब्रँड तेवढा क्वालिटी असला पाहिजे. क्वालिटी तुमचं असली. कंटेंट जसं आपण म्हणतो क्वालिटी असलं तसं ब्रँड क्वालिटी ब्रँड असला पण त्याच्यात क्वालिटी. कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर ती चितळ्यांच्या भाकरवडीसारखी गोष्ट वाढणार हं. आहे तुमची आत्तापर्यंत जी आवडते. पण मग या सगळ्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी आणि क्वालिटीला किती महत्त्व देता असं विचारायचं आहे मला. कारण लोकांचं मला वाटतं सुरू करायची ताकद खूप असते किंवा मला सुरू करायला आयडियाज खूप असतात. पण ते लाँग रन टिकेल का नाही हा थोडं कॅल्क्युलेशन्स जमत नाहीत किंवा बऱ्याच महिलांचं असतं की अरे नाही मग आता प्रेग्नंट झाले मग सुटलं. मग आता नाही कोणाचं तरी लग्न आलंय म्हणून सुटलं. मला दुसरीकडे जावं लागलं, गावी जावं लागलं म्हणून सुटलं. मग त्याच्यासाठी कसं तुम्ही बघता कन्सिस्टन्सीला किंवा क्वालिटीला? आता या सगळ्यामध्ये कन्सिस्टन्सी सगळ्यात जास्त महत्त्वाची. तेवढीच क्वालिटी पण महत्त्वाची आहे. नक्कीच. आता बऱ्याचदा असं होतं ना, की फ्लोमध्ये एक कंटेंटचं सांगते तुम्हाला व्हिडिओचं. एक 8, 10, 15 व्हिडिओ रेग्युलर टाकले. नंतर 15 दिवस गावी गेले. काहीच पडलं नाही. असं चालत नाही. कारण तुमची कन्सिस्टन्सी महत्त्वाचीच आहे. क्वालिटी महत्त्वाची आहे. तशीच बिझनेसमध्ये सुद्धा तुमचा मसाल्याचा बिझनेस असो किंवा कुठलाही बिझनेस असो, तुम्हाला कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे. हं. क्वालिटी टिकवणं गरजेचं आहे. आणि आता अडचणी तर प्रत्येकालाच असतात. पण म्हणजे तुम्ही त्या मॅनेज करता आल्या पाहिजे तुम्हाला. जर लाँग टाईमसाठी टिकायचं असेल तर. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तेवढीच म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुम्ही त्याला महत्त्व देत नाही, तर लोक महत्त्व देणार नाहीत. करेक्ट. असं ज्यावेळेस तुमच्याकडे असं काही येतं, की तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे किंवा मुलांच्या परीक्षा आहेत, असं आहे, तर तुम्ही कसं ते प्लॅन करता? म्हणजे तुमचं मंथली कॅलेंडर कसं असतं का काही प्लॅन केलेलं? किंवा तुम्ही शूट्स कसं करता? कारण डेली रेसिपी शूट करून टाकणं किंवा काही शूट्स असे महिन्यातून एकदाच करता. कसं म्हणजे तुमचं सगळं प्लॅनिंग कसं असतं? मला वाटतं हे जर आमच्या प्रेक्षकांना कळलं, तर त्यांना पण थोडीशी आयडिया मिळेल, की कसं त्यांना प्लॅन करता येईल या गोष्टी. आता प्लॅन तर मी बरेच अगोदर प्लॅन करून ठेवते. रेसिपी शूट करून ठेवते. कारण बऱ्याचदा काय होतं अचानक पाहुणे येतात घरी, कोणाचं तरी लग्न असतं, कुठेतरी जावं लागतं. मग अशा वेळेला आपलं जे काम आहे ते मागे पडू नये असं मला वाटतं. त्यामुळे मी बरंच थोडंसं म्हणजे प्लॅनिंग आधीच करून ठेवते. बरंच पुढे काय आहे, पुढचा 1 महिन्याचं काय आहे, पुढे कुठले सण आहेत किंवा अ, त्यानुसार मी अगोदर शूट वगैरे करून ठेवते. ओके. त्या त्या कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी किती महत्त्वाची आहे मला वाटतं डिजिटल कंटेंटमध्ये असं तुम्हाला वाटतंय? मला तर वाटतं त्याच 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. एकतर कन्सिस्टंट राहिल्यामुळे काय होतं लोकांपर्यंत तुम्ही रोज पोहोचता. कन्सिस्टन्सी नसेल तर मग कारण सध्या कसं आहे क्रिएटर खूप आहेत. हो, हो. मग नक्कीच. लोक विसरतात. त्यामुळं कन्सिस्टंट राहणं खूप गरजेचं आहे आणि क्वालिटी तर सगळ्यात महत्त्वाची आहेच. कारण जोपर्यंत तुम्ही लोकांना क्वालिटी देत नाही, हं. लोक तुमच्यावर विश्वास नाहीत ठेवत. हो. आणि म्हणजे मला वाटतं क्वालिटी जर तुम्ही देत नसाल, तर लोकांनी तुमच्यावरती का विश्वास ठेवावा? हां, किंवा तुमच्याकडे तुमच्या काय तुमचा हवं? जो ब्रँड आहे किंवा तुमचं कुठलीही गोष्ट असेल, जोपर्यंत तुम्ही क्वालिटी नाही देत, तोपर्यंत लोकांनी नाही तुमच्यावरती विश्वास ठेवायलाच नाही पाहिजे खरं तर. नक्कीच. आता कन्सिस्टंट राहण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग पण खूप गरजेची आहे. नक्कीच. कारण बऱ्याचदा काय होतं आपण आता बऱ्याच जणांचं असं असतं ना, की आज व्हिडिओ शूट करायचा, तो आज पोस्ट करायचा किंवा उद्या पोस्ट करायचा. पण यानं कन्सिस्टंट राहता येत नाही आपल्याला. कधी काही अचानक पाहुणे येतात, कुठं आपल्याला जायचं असतं, असं काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळं नक्कीच. मला काय वाटतं ना, तुम्ही एक प्लॅनिंग करायला पाहिजे. आता रेसिपीचं असेल तर पुढच्या महिन्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये कुठले सण असतील, तुम्हाला कुठले व्हिडिओ शूट करायचे त्याचं एक प्रॉपर प्लॅनिंग करायचं. त्यानुसार तुम्ही पहिलेच व्हिडिओ शूट करून ठेवायचे आणि मग तुम्ही कन्सिस्टंट राहू शकता. आणि जर तुम्ही असं नाही केलं किंवा रोज व्हिडिओ शूट करून जर ठरवलं, की आज मला व्हिडिओ शूट करायचा आहे, मग तो एडिट करून अपलोड करायचा, असं नाही होत. मग तुम्ही कन्सिस्टंट राहत नाही. बऱ्याचदा गॅप पडतो. कधी तुमचे रोज व्हिडिओ पडतात, तर मग कधी 8-8 दिवस व्हिडिओज पडत नाही. ओके. असं त्यामुळं एक प्लॅनिंग पण यामध्ये खूप गरजेचीच आहे. ओके. क्वालिटी तर गरजेची आहेच, कारण जोपर्यंत तुम्ही लोकांना क्वालिटी देत नाही, अ,
लोक नाही तुमच्यावर विश्वास ठेवू शकत. नाही, नक्कीच. कारण मला वाटतं शेवटी डिजिटलमध्ये तुम्ही फक्तच पडद्यावर दिसताय. जर तुम्ही क्वालिटी दिली तर तो पडदा तुम्हाला कायमस्वरूपी राहील. नाहीतर तुमचं दुकान अगेन कधी बंद होईल बंद सांगता येत होईल. नाही. आणि शेवटी तेच आहे ना, कारण जुन्या काळात असं होतं की आपण एकाच दुकानात का दुकान जायचो? कारण आपल्याला माहिती होतं की माहित तो होतं तिथे आपल्याला क्वालिटी क्वालिटी मिळणार आहे. मिळतीये आणि म्हणून आपण सारखं-सारखं जायचो. म्हणजे मला आठवतंय बाबा माझे छोटा किराण्याचा अर्धा किलोची गोष्ट जरी आणायची असेल, तर ते त्याच वाण्याकडे पाठवायचे मला. ठरलेलं दुकान हां. असतं. हां. कारण त्यांना माहिती होतं तिथे माझा मुलगा जर गेला किंवा मी जर गेलो किंवा घरातलं कोणी गेलं तर फसवणार नाहीयेत. नक्कीच ते आहे. कारण तेव्हा आपल्याला माहिती असते की इथे आपल्याला क्वालिटीच मिळणार आहे. तसंच करेक्ट. आहे या पण नक्कीच. क्षेत्रामध्ये तसंच आहे. ओके. त्यामुळं मला वाटतं की बाबा तुम्ही जे पण करताय ना, क्वालिटी द्या, कन्सिस्टंट राहा आणि मला वाटतं ज्यावेळेस आणि तुम्ही क्वालिटी देता त्यावेळेस तुम्हाला किती ब्रँड पैसे मिळतात हे नंतर हळू-हळू वाढतील. हां. एकदम नाही वाढले तरी. आणि ब्रँड पण जोपर्यंत आपण क्वालिटी देत नाही ना, ब्रँड पण नाही आपल्याला अप्रोच करत. मग आता हे पण खूप महत्त्वाचं आहे की YouTubeला ब्रँड कसे येतात? कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न म्हणजे माहितीच नसतं की या लोकांना असं वाटतं, "अरे मला ब्रँडच येत नाही आहेत, मला व्ह्यूजच येत नाही आहेत, काहीच होत नाही." मग असं तुमच्यासोबत घडतं का? आणि असं घडत असेल तर तुम्ही कसं त्याला टॅकल करता? नाही असं घडतं तर याच्यामध्ये घडतंच आहे, कोणासोबतही घडतं. पण ब्रँड तेव्हाच येतात जेव्हा तुमची क्वालिटी असेल. ब्रँडला तुम्ही जेव्हा ते अप्रोच करता, आपण पटकन कनेक्ट करायला पाहिजे त्यांच्यासोबत. बऱ्याचदा असं होतं ब्रँड कोलॅबरेशन करतात, पण आपल्याशी कनेक्ट करत नाहीत. मग तेव्हा आपण स्वतःहूनही अप्रोच करू शकतो. ओके. मग ते ब कसं तुम्ही जर स्वतःहून अप्रोच करायचं कसं? कारण लोकांचं असं असतं, "नाही, नाही, मी कसं अप्रोच करणार? मग मला ब्रँडच नाही मिळणार किंवा असं काय खूप मोठाच ब्रँड आहे तो, मग काय ते मला नाही रिप्लायज असं देतील का?" असं काहीच नाही. आपण स्वतःहून पण अप्रोच करू शकतो. फक्त ब्रँडला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्यांना एकतर क्वालिटी हवी असते. त्यांचं ब्रँडचं प्रमोशन व्यवस्थित हवं असतं. त्यांना ज्या गोष्टी हव्या असतात, त्या जर तुम्ही दिल्या, तर ब्रँड स्वतःहून तुमच्याकडे अप्रोच करतात. बट जर एखाद्या क्रिएटरला माहिती की माझ्या कंटेंटमध्ये क्वालिटी आहे, मी त्या ब्रँडला त्या गोष्टी देऊ शकते ज्या त्याला हव्यात. तर मी स्वतःहून कसं अप्रोच करायचं? की तुम्ही असं काही ब्रँडला स्वतःहून अप्रोच करता का? हां, मी बऱ्याच ब्रँडला मी पण स्वतःहून अप्रोच करते. जे ब्रँड मला वाटतं, की मला त्यांचं काम काम करायचं. करायचं मी स्वतःहून अप्रोच मग करते. काय असं पण तुमचा पद्धत कशी असते अप्रोच करायची? आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, मेल वगैरे करतो. मग ते करतात आपल्याला रिप्लाय वगैरे करून मग आपण करू शकतो. मला वाटतं तिथे थोडंसं प्रोफेशनलिझम दाखवावं लागतं आहे की नाही? किंवा मेल प्रोफेश करणं किंवा हे हां. करणं असं डायरेक्टली हाय मी हा नाही, बोलतोय. नाही. ब्रँड आपण साधे जे लोकलचे असतात त्यांच्याशी हाय हॅलोवरून घेऊ शकतो. पण ब्रँडला मेलच करावं लागतं. थोडं प्रोफेशनलच लागतं. ओके. पण ते करतात. आपण जेव्हा त्यांना अप्रोच करतो, तर ते आपल्याशी जर तिथे कनेक्ट पण करतात. अप्रोच हां. कनेक्ट करतात. म्हणजे तिथे असं की नाही निराशा थोडीशी होऊ शकते, पण तो ऑप्शन चांगला आहे की आपण करू शकतो. जर एखादा तुम्ही ब्रँडला सपोज आता मला दावतसोबत काम करायचं तर बघून तर ट्राय करून बघायला काय हरकत आहे. एका मेलमध्ये नाही 10 मेलमध्ये तर रिप्लाय येईलच आय गेस मला हां. वाटतंय. जोपर्यंत ब्रँड पण चेक करतो. आपले व्हिडिओ चेक करतात ते. आपण त्यांना काय देऊ शकतो, हे पाहतात तेव्हा मग ते आपल्याला अप्रोच करतात. आणि नक्कीच. त्यांच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी टर्म्स आणि असतात, कंडिशन्स टर्म्स आणि असतात. कंडिशन्स असतात. त्या नक्कीच जर आहे. आपण त्यांना दिल्या, तर मग ते करतातच. नक्कीच, नक्कीच. पण असं कधीतरी होत नाही का, की ब्रँडच्या टर्म्स आणि कंडिशन आणि तुम्ही चॅनल चालू करताना काही सेट केलेल्या टर्म्स अँड कंडिशन याच्यात क्लॅशेस होतात आणि पण ब्रँड चांगलं पे करायला मग अशात कसं तुम्ही मध्य काढता किंवा मध्य कसा काढला जातो? नाही पहिलं तर माझ्या ज्या टर्म्स आणि कंडिशन्स आहेत, त्या मी जपण्याचा प्रयत्नच करते. पण जर मला वाटलं की नाही ब्रँड चांगला आहे, तर मी थोडंसं माझ्या टर्म्स बाजूला ठेवते आणि ओके. करते. पण शक्यतो जो ब्रँड मला वाटतं ना, की चांगला आहे, तोच करते. मग अशा वेळेस तुम्ही ब्रँड सिलेक्ट करता आणि लोकांचं असं असतं, की नाही आता मला पैसे येत नाहीत, मला पैसे हवेच आहेत, तर चला करूयात. मग ते थोडंसं मला वाटतं परत अगेन तुम्ही क्वालिटीशी कॉम्प्रोमाईज करता हां, आणि मग मला काय वाटतं पैशाच्या मागे नाही धावायचं. ओके. क्वालिटी असेल ना, तर पैसा आपोआप येतो, ब्रँड आपोआप येतं. त्यामुळं आपलं क्वालिटीमध्ये कुठं कॉम्प्रोमाईज करायची नाही गरज करायला पाहिजे, पडायला पाहिजे ओके. किंवा करायलाच नाही पाहिजे. ओके. आता तुम्ही पैशाचं बोललात मला वाटतं सगळे तुम्हाला हा पण प्रश्न विचारत असतील, की YouTubeहून किती कमवता किंवा किती डॉलर येतात? तर काय सांगाल? कारण मला जसं आठवतं मी YouTube करतो तर लोकं असं मला म्हणतात, "अरे क्या YouTube से हां. कमा रहे हो, कितना डॉलर आता है?" तर हा आज मला प्रश्न तुम्हाला विचारायचं किती डॉलर असतं, असतं. येतात? आता मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हालाही माहिती आहे. तरी पण पण. एक जर तुम्ही कन्सिस्टंट असाल, तर एका नोकरदारा एवढं पेमेंट तुम्ही मिळवू ओके. शकता. आणि यामध्ये बरेच वेगवेगळे पर्याय आहेत. फक्त तुमचं YouTubeचं पेमेंटच नाही. तुम्हाला ब्रँड
अप्रोच करतात त्याचं वेगळं राहतं. तुमचे जे प्रोडक्ट्स वगैरे असतात त्याच्या लिंक तुम्ही देऊ शकता. ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता, तिथून कमवू शकता. यामध्ये बरेच ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्ही असं काही नाही की एक ठरलेलं इन्कम आहे. म्हणजे इथे तुम्हाला तरी काही अंदाजे महिन्यामध्ये सांगायचं झालं तर अंदाजे तुम्ही दर महिन्याला एक iPhone घेऊ शकता. ओके. पॉडकास्टवाले 3ही घेऊ शकतात तसे. हे साफ खोटं आहे. असं काही नाहीये. पॉडकास्टवाले असे कर्जबाजारी असतात. कधीतरी नाही, माझ्याकडे नाही, असं येऊन नाही काय. असं लोकांनी मला विचारावं, की तुमचा खर्च दाखवा. मी नक्की दाखवेन. पण आहे म्हणजे नक्कीच कन्सिस्टन्सी आणि या गोष्टी असतील तर तुम्ही म्हणाल तसं करू शकता. पण मला हे जाणून घ्यायचं, की प्रॉडक्ट आणि अफिलिएट मार्केटिंग तुमच्या क्षेत्रात कसं वर्क होतं? किंवा YouTubeवर ते कसं वर्क होतं? म्हणजे तुम्ही काय अफिलिएट करू शकता? जर मी असं तुम्हाला विचारलं, कारण लोकांना असं नाही, माझा तो जॉनर नाही आहे, मग मी ते अफिलिएट करू शकतो का? किंवा कसं? किंवा तुम्हाला पण लोकं ड्रेस, साडीची लिंक मागतात का? हां, मागतात, मागतात. आता मी रेसिपी करते, पण मी ड्रेसच्या लिंक असतील, मी जे प्रोडक्ट यूज करते त्याच्या लिंक असतील, लोक मागतात आणि मला वाटतं काहीच हरकत नाही द्यायला. ओके. असं काहीच नाही की तुमचा जॉनर वेगळा आहे, तुम्ही कुकिंगचंच फक्त द्यायला पाहिजे, असं नाही. ओके. लोक जेव्हा तुम्हाला पाहतात ना, फक्त रेसिपीज पाहत नाहीत. तुमच्या घरामध्ये मागे काय ठेवलेलं आहे, तुम्ही कुठला बघतात ड्रेस असं. घालता, तुमचे इयरिंग्स कुठले आहेत, इतकं अगदी बारीक इथपर्यंत बघतायत. बारीक बघतात लोक. ओके. तुम्ही पण जी मग कढई वापरता ती कुठल्या ब्रँडची आहे, तुमचा गॅस कोणता आहे, तुम्ही जे तेल वापरता तिथपर्यंत लोक विचारतात. म्हणजे असं काहीच नाही. तुम्ही देऊ शकता लिंक वगैरे. तुम्हाला एकदा जर तुमच्यावर विश्वास बसला ना लोकांचा, लोक प्रत्येक गोष्ट तुमच्या विश्वासावरती मला वाटतं तोच आणि करतात. थोडासा टफ पॉइंट आहे, की तुम्हाला तो विश्वास कसा बसवला पाहिजे. जर मी असं विचारायचं झालं, की तो विश्वास बसला हे तुम्हाला कसं कळतं किंवा तो कसा बसवला गेला पाहिजे? विश्वास आता बऱ्याच जणांचं काय आहे ना, आजकाल तर मी बरेच असे चॅनल बघते, की व्ह्यूज येण्यासाठी काही पण करतात. ओके. पण मला वाटतं फक्त व्ह्यूज म्हणजे सगळं काही असं नाही. व्ह्यूज यायलाच पाहिजेत व्ह्यूजवरती सगळे. पण तिथं म्हणजे जे आपलं आहे ना, ज्या गोष्टीमुळे लोक आपल्याला पाहतात, ती गोष्ट आपण कायम ठेवायला पाहिजे. आता बरेच जणांचं असं असतं, की नाही हे सध्या हे खूप चालतं. जरी ते आपल्या जॉनरमधलं नसलं तरी ते खूप चालतं म्हणून आपण तेच करायचं. असं केलं तर मग लोक विश्वास नाही ठेवत. ओके. लोकांना माहिती हे फक्त व्ह्यूजसाठी करतात, तर मग लोक तुमच्यावर विश्वास नाही ठेवत. आणि बऱ्याच जणांचं असं असतं, की व्ह्यूज येवोत नाहीत येवोत. आपलं जे आहे लोक आपल्यावर का विश्वास ठेवतात? ज्या गोष्टीमुळे लोक आपल्याला बघतात, तेच ठेवतात काय? मग लोक ठेवतातच त्यांच्यावरती विश्वास. मला वाटतं इथे असं पण होऊ शकतं, की एखाद दिवशी लाल बांगडी जरी ट्राय करायला हरकत नाही, पण डेली माझं जे काम आहे ते मी हां. करणार आहे. तुम्ही एखाद्या वेळी ट्राय करू शकता. ट्रेंडनुसार पण तुम्हाला चालावंच लागतं आणि एक हे पण आहे, की तुम्ही जे धरून बसलात किंवा एक गोष्ट तुम्ही तुमचं ठरलं, की नाही मला हेच करायचं याच्या बाहेर मी जाणारच नाही. इथे असं पण नाही चाललं. तुम्हाला ट्रेंडनुसार पण थोडंसं चालावंच लागतं. सध्या काय चालतंय, लोकांना काय हवंय, या पण गोष्टीकडे लक्षच द्यावं लागतं. करेक्ट. तर तो पण खूप एक मोठा डायलेमा आहे, की जर तुम्ही लाँग व्हिडिओ करत आहात, पण शॉर्ट चालतायत, तर तुम्हाला शॉर्टवर शिफ्ट होणं हां, गरजेचंच आहे. गरजेचंच आहे. बदल गरजेचाच आहे. करेक्ट. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला तो ऑडियन्स मिळणार नाहीये. नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला व्ह्यूज मिळणार नाही, ते रिव्हेन्यू मिळणार नाही आणि रिव्हेन्यू व्ह्यूज नाही तर ब्रँड मिळणार नाहीयेत नक्कीच. म्हणजे इथे ना 2 गोष्टी आहेत. एक काळानुसार बदलणं, हे बदलणं वेगळं आहे. पण तुम्हाला फक्त पैसा किंवा व्ह्यूज यावेत म्हणून बदलणं किंवा काहीतरी करणं व्ह्यूजसाठी हे वेगळं आहे. नक्कीच, नक्कीच. आता हे सगळं असताना अजून आपण काय करू शकतो या ऑडियन्सच्या विश्वासाच्या बेसवर असं तुम्हाला जर विचारलं कोणी तर तुम्ही काय सांगाल? कारण लोकांना तेच कळत नाही. कारण काही चॅनल्स मी बघतो 40,000-50,000, 60,000 सबस्क्रायबर आहेत आणि लगेच काहीतरी चालू केलेलं असतं आणि काही लोकांकडे 4-5 लाख सबस्क्रायबर असून पण ते तेवढंच करत असतात. मग हे कसं बघता तुम्ही याला? क्रिएटर म्हणून किंवा एक ऑडियन्स म्हणून? अ, जेव्हा आपण क्रिएट करतो ना कंटेंट, तर याचा एक आपल्याला काय म्हणतात जम बसवावा लागतो. ओके. जोपर्यंत लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, जम बसवत नाहीत, तोपर्यंत खूप घाई पण करण्यात अर्थ नाही. पण एकदा तुम्ही याच्यामध्ये जम बसवला, लोकांचा विश्वास संपादन केला ना, तर तुम्ही याच्या बेसिसवरती बाकीच्या गोष्टी पण करायलाच हव्यात. कारण सोशल मीडिया आता तुम्हाला माहितीच आहे. बऱ्याचदा हे क्षणिक पण असू शकतं. अ, नक्कीच, म्हणजे एकदा ते खूप तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतं, पण तेवढं खाली पण आणू शकतं. मग नक्कीच. मला असं वाटतं, की त्याचा वापर करून ना तुम्ही एखादं तुमचं साइड बाय साइड कुठलातरी बिझनेस चालू करायला हरकत नाही आणि लोक विश्वास ठेवतात. तुम्ही जर रेसिपीमध्ये असाल, तर तुम्ही तुमचं मसाले सुरू करू शकता किंवा
कुठलाही तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ना किंवा तुम्ही जे सहज करू शकता हे मॅनेज करत करत जर दुसरी गोष्ट एखादी करू शकत असाल तर तो बिझनेस सुरू करायला हरकत नाही. आता बरेच जण असं म्हणतात की तुम्ही यूट्यूबसोबत काहीतरी करायलाच हवं आणि मला पण वाटतं की पाहिजेच. तुम्ही यूट्यूबचा काय म्हणतात यूट्यूबचा फायदा घेऊन इकडं सुरू करायला हरकत नाही नक्कीच, काहीतरी. नक्कीच. आणि आता बऱ्याचदा काय होतं ना, वेळ मिळत नाही हा एक प्रॉब्लेम असतो. पण अशा वेळी तुम्ही अ, म्हणजे एखादा महिला बचत गट असेल त्यांच्याकडून प्रोडक्ट घेऊ शकता किंवा तुम्ही अ, बाहेरचा दुसरा ब्रँड असेल एखादा लोकलचा, त्यांच्याकडून तुम्ही परचेस करून तुम्ही इकडं तुमच्या ब्रँडचं तुमचा ब्रँड वापरून, तुमचं नाव वापरून पण तुमचा बिझनेस वाढवू शकता. हां, मला वाटतं की त्यामुळे आपण म्हणतो ना एखाद्याने कंपनी अॅक्वायर केली तसं तुम्ही ते महिला बचत गट हां, आणि ते बचत अॅक्वायर ॲक्वायर करून करू शकता. करू हां. शकतो. कारण त्यात काही त्यामुळं पार्टनरशिप हां, आहे समथिंग. पार्टनरशिप करू शकता. त्यामुळं काय होतं, एक तर आपल्यालाही मदत होते आणि ते जे असतात महिला बचत गट असेल किंवा दुसऱ्या काही घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला असतील, त्यांना पण एक आपली व्हिजिबिलिटी मिळते. हां, नक्कीच, नक्कीच. मिळते. पण मग हे सगळं असताना सुद्धा जसं तुम्ही म्हणालात टाईम मिळत नाही का? तर खरंच आहे का? एका क्रिएटरला टाईम मिळतो का? किंवा किती टाईम असतो त्याच्याकडे? नाही. जेव्हा तुम्हाला व्हिडिओ 5-7 मिनिटाचा दिसतो ना, त्याच्या आधी तो 3-4 तास ते व्हिडिओ शूट करायला लागलेले असतात. नक्कीच. त्यामुळे जेवढं दिसतं तेवढं नाही, वेळ खूप जातो कंटेंट क्रिएट करायला. मग लोकांना असं वाटतं की अ, अ, हे सगळं छान आहे चाललेलं गोडी-गोडी आहे. तर खरंच तेवढं ते गोडी-गोडी असतं का? नाही असतं त्या पण वेळ खूप द्यावा लागतो तुम्हाला. ओके. जेवढं मग पडद्यावर तुम्हाला दिसतं किंवा YouTubeवर दिसतं, तेवढं सरळ नाहीये ते. तेवढं सोपं नाहीये. नक्कीच. मला वाटतं ह्याच्यामध्ये सगळ्यांना ना एक सपोर्टिव्ह फॅमिली असणं पण खूप जास्त गरजेचं खूप आहे आणि गरजेचं आहे. सपोर्टिव्ह लोकं मिळणं पण खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एकच व्यक्ती लढताय सगळ्या ठिकाणी. त्याच्यापेक्षा जसं तुम्ही म्हणालात, की तुम्हाला थंबनेल डिझायनर आहेत, एडिटर आहेत, शूटवाले चांगले लोकं आहेत. हे सपोर्टिव्ह लोकं असतील तर तुम्ही बऱ्याचशा लढाया खूप चांगल्या जिंकू शकता. तर तुम्हाला कोण-कोण कसं सपोर्ट करतं? आणि त्या बाबतीत खूप लकी आहे मी. मला माझी सगळी फॅमिली खूप सपोर्ट करते ओके. आणि मला वाटतं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही इकडे YouTubeवरती कंटेंट क्रिएटर करत असाल किंवा कुठला बिझनेस करत असाल, जॉब करत असाल, तुम्हाला सपोर्ट खूप गरजेचा आहे. करेक्ट. जोपर्यंत घरच्यांचा सपोर्ट नसतो तोपर्यंत म्हणजे एकटी महिला किंवा एकटी व्यक्ती तेवढं सगळं नाही करू शकत. घरच्यांचा जेव्हा सपोर्ट मिळतो तर आपण अ, करू शकतो बाबा. एक उत्साह येतो आणि एक गोष्ट करण्याच्या ऐवजी आपण 4 गोष्टी करू शकतो. तेवढं धाडस पण येतं आपल्यामध्ये. नक्कीच, नक्कीच. आता ना बऱ्याच लोकांना हे जाणून घ्यायचं असं कंटेंट क्रिएटरचं डेली लाईफ कसं असतं? आमच्यासारखेच तुमच्या घरात भांडणं, वाद आणि बाकीच्या गोष्टी पण होतात का हसी मजाक? का तुमचं एकदम गोडी-गोडी लाईफ असतं? कंटेंट क्रिएटर पण तेच आहेत ना व्यक्ती. तरी लोकांना जाणून घ्यायचं असं लोकांना मला असतं वाटतं. इंटरेस्ट असतो. तेच होतं माझ्याही घरात. माझी मुलंही आता मोठी आहेत. मुलगा आता 12वीत गेलाय. मुलीची नीटची एक्झाम झाली. पण खूपदा असं होतं, मी माझ्याच याच्यामध्ये असते, मुलांना वेळ नाही देऊ शकत. खूपदा चिडचिडही होते. मग लक्षही देता येत नाही. खूपदा असं होतं, की मला रेसिपी शूट करायची असती. ब्रँडने मला डेट दिलेली असती, की आत्ताच हवं आहे. मग तशा वेळी मुलांची एक्झाम असेल किंवा त्यांचा अभ्यास असेल, तर नाही लक्ष देऊ शकत. खूपदा होतं हे. चिडचिडही होती मुलांवरती. बऱ्याचदा असं होतं, की मुलांना त्यांचा अभ्यास सोडून बोलवावं लागतं, "हे शूट कर, मला मदत कर." ह्या पण गोष्टी होतात. त्यामुळे खूपदा वाईटही वाटतं, की बाबा आपण मुलांना नाही तेवढा वेळ देऊ शकत. एक आई म्हणून नाही तेवढा वेळ देऊ शकत, असंही खूपदा होतं. वाईटही वाटतं. तर मग त्याचं पॅम्परिंग म्हणून सोल्युशन काय करता? सोल्युशन मग त्यांना पुन्हा थोडासा वेळ द्यावा लागतो. काहीतरी करावं लागतं नंतर. पण वाईट खूप वाटतं बऱ्याचदा. ओके. मग अशा वेळी काय करावं लागतं मुलांना त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवून द्यावं लागतं. त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जावं लागतं. अ, असं करावं लागतं. कधी-कधी मग मी शूट पण बंदच ठेवते. जसा मग एखाद दिवशी वेळ असेल, मुलांना सुट्टी असेल किंवा त्यांच्या वेळेनुसार ॲडजस्ट करून मग एकाच दिवशी मी 4-4 व्हिडिओ पण शूट करते. बापरे! ते कसं करता 4 व्हिडिओ म्हणजे? मग कारण काय होतं ना, रोजच म्हटलं तर मग एकतर मुलांचा अभ्यास पण असतो, मुलांना वेळही देता येत नाही, त्यांच्यावर चिडचिडही खूप होते. मग कधी-कधी असं वाटतं की नाही, आता थोडंसं आपण स्वतःला ताण करून घेऊयात. मग ज्या दिवशी मुलांना वेळ असेल किंवा ते थोडेसे मोकळे असतील, तर त्या दिवशी मग असं करते. मग मुलंही थोडासा सपोर्ट करतात, मिस्टरही करतात. मस्त म्हणजे आमच्या घरात जे होतं ते सगळीकडे होतं हे म्हणायला सगळीकडेच होतं. आणि हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटतं की
घरोघरी मातीच्याच चुली चुली. असतात. सो आपण असंच आहोत म्हणून आपल्याला सुरू करायचं नाही असं नाही. मला वाटतं ते त्या मोमेंटला ते होत असेल आणि होतच असतं कधी-कधी आणि इग्नोर केलं तरी चालेल त्याला असं वाटतं. कारण तुम्हाला जर पुढे जायचं तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी कधीतरी हो नाही आणि करून ते थांबणारच नाही ना. करेक्ट. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम असतोच आहे. कोणाच्या घरी वयस्कर लोक असतात, लहान मुलं असतात, काहीतरी अडचणी असतात आणि ह्या नक्कीच, थांबणाऱ्या नाहीच आहेत. मग नक्कीच. त्यातूनच आपल्याला वेळ काढून म्हणा काहीतरी सोल्युशन काढून मध्यच. करायचं, मध्यस्थ काढून करावंच लागतं. नक्कीच, नक्कीच. आत्ता आपण मध्यंतरी बघतोय, की बऱ्याच लोकांचे Instagram पेजेस बंद होत आहेत. मग असं काही झालं तर भीती वाटत नाही का? की असं काही होईल उद्या आणि मी काय करू? असं झाल्यावर काय वाटतं का? हे झालंय माझ्या बाबतीत. बापरे! कधी? ॲक्च्युली 8 मार्च महिला दिनच होता त्या दिवशी. माझं Facebookचं पेज जिथे मला 1.5 लाख फॉलोअर्स होते आणि खूप कमी कालावधीमध्ये झाले होते. ओके. आणि अचानक त्या दिवशी उठून बघते तर काय पेजेस नाही आहे. म्हणजे खूप एक धक्का होता तो ॲक्च्युली. आणि काय आहे ना आपण खूप म्हणजे खूप स्ट्रगल करून ते मोठं केलेलं असतं आणि अचानक जर असं काही झालं तर मग ते फार त्रासदायक होतं. मग पण या गोष्टींची सवय पण कंटेंट क्रिएटरला असायला हवी. ओके. कारण या गोष्टी होऊ शकतात, घडू शकतात आणि हल्ली तर बऱ्याच तुम्हाला माहितीच लोकांचं आहे. खूप होतच आहे. त्यामुळे मग तिथून म्हणजे तिथून पुन्हा सुरुवात हां, करायची मला सुद्धा तेच आपली विचारायचं ताकद आहे. असायला ती हवी. कशी केली तिथून सुरुवात? म्हणजे अ, परत Facebookवर पोस्ट करताना काय होतं का डायलीमा मनात आणि केलीत का पोस्ट सुरुवात आणि आज कसं आहे ते? ॲक्च्युली थोडंसं मध्ये मी म्हणजे त्या पिरियडमध्ये मी खूप खचून गेले होते म्हणायला हरकत नाही. कारण 1.5 लाखचा टप्पा म्हणजे अ, नक्कीच. खूप तेवढे आपण कष्टही घेतलेले असतात. खूप मोठा टप्पा होता माझ्यासाठी तो. पण काही दिवस खचून गेले. पण नंतर एक ठरवलं की नाही ह्या गोष्टी तर होऊच शकतात आपल्यासोबत. त्यामुळे खचून न जाता मग पुन्हा नव्यानं सुरुवात केली आणि आताही आहेत 80,000 सबस्क्रायबर आहेत ओके. तिथे. आणि एक Facebookचं मॉनिटायझेशन कसं होतं? कारण लोकांना असं वाटतं की Facebook आहे लोकं टाईमपासच करतात. पण मला माहिती आहे क्रिएटर म्हणून तुम्हाला ते माहिती असेल की तिथेही काहीतरी चांगलं मॉनिटायझेशन मिळतं. जर ते तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन केलं तर नक्कीच आवडेल. आहे. ॲक्च्युली Facebookच्या बाबतीत मी पण खूप जणांकडून ऐकते, की Facebook रेव्हेन्यू देत नाही. थोडासा कमी आहे, पण तिथे पण भरपूर आहे आपल्याला. तुम्ही स्टोरी ठेवली तर स्टोरीला वेगळा रेव्हेन्यू मिळतो. पोस्ट केलेली पोस्टला वेगळा मिळतो. लाँग व्हिडिओला वेगळा आहे. ओके. शॉर्टला वेगळा आहे. भरपूर आहे. म्हणजे तुम्ही तिथे काय म्हणतात लक्ष देऊनच राहायला हवं. म्हणजे अपडेट राहणं गरजेचं आहे. Facebook असेल किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती. कारण नवीन-नवीन तिथे सुरू होत आहेत गोष्टी. आपण अपडेट नाही राहिलं तर मग नाही माहीत होत आपल्याला या आणि गोष्टींबद्दल. बऱ्याच लोकांचं असं असतं की लोकांना प्लॅटफॉर्म पोस्टिंग माहीत नसतं, क्रॉस पोस्टिंग. मग तुम्ही असं काही करता का? आणि ते केलेलं किती बेनिफिशियल राहतं असं तुम्हाला वाटतं? मला एक गोष्ट वाटते, जो व्हिडिओ आपण YouTubeसाठी शूट करतो, तो व्हिडिओ आपण फक्त YouTubeवरतीच न पोस्ट करता, जर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती केला, तर त्याचा फायदाच होणार आहे आपल्याला. ओके. तितकेच लोक आपल्या कम्युनिटीमध्ये ॲड होतील आणि एकच व्हिडिओ आपल्याला शूट करायचा आहे. जो तुम्ही YouTubeसाठी शूट करता, तो तुम्ही Facebookवरती टाकू शकता. जो तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तयार करता, तो तुम्ही Instaवरती किंवा Facebook शॉर्ट असेल, YouTube शॉर्ट या सगळीकडे अपलोड करू शकता. मग एकच प्लॅटफॉर्मवरती न अडकून राहता, अशा अनेक प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही हे सगळं पोस्ट करत राहिलात, त्याचा फायदाच होतो. नाही मला पण इथे मला स्वतःचं माझं पर्सनल एक्झाम्पल द्यायला आवडेल. कारण आम्ही Facebook खूप लेट स्टार्ट केलं. म्हणजे आम्हालाही आयडिया नव्हती Facebookच्या रेव्हेन्यूची आणि त्याचं सगळ्याचे. तर आम्ही Facebook ऑलमोस्ट 1-1.25 वर्षानंतर स्टार्ट केलं आणि आता आम्ही तिकडे अजिबात ग्रो नाही आहेत. पण आम्ही सेम व्हिडिओज Instaवर पोस्ट करतो आणि YouTube शॉर्ट्सवर आणि YouTubeवर पोस्ट करतो. त्याच्यामुळे आम्हाला एक ॲटलीस्ट एक समाधान आहे, की हां, इकडे कुठेतरी ग्रोइंग होतं. जर सेम सिच्युएशन तिकडे पण असते तर असं झालं असतं यार नाही करायचं. कारण मला वाटतं नाही करायचं किंवा याच्यातून काही मिळत नाही, हे निगेटिव्ह पटकन येतं माणसाला. हां, पण त्यामध्ये नाही तिथे तुम्ही जर पॉझिटिव्ह विचार केला, तर काहीच न येण्यापेक्षा काहीतरी येतं ना. नक्कीच किंवा कुठेतरी वाढतीये, कुठेतरी ग्रोथ होतीये. आणि खूपदा असं होतं, की बाबा तुमचा YouTubeला व्हिडिओ नाही चालला, तर तो कुठल्यातरी एका प्लॅटफॉर्मवरती चालतोच. नक्कीच, नक्कीच. शॉर्ट असेल किंवा लाँग असेल. तर त्यामुळे ते मला वाटतं समाधान हरकत आहे नाही. आणि मला वाटतं हे ब्रँड पिच करताना पण खूप सोपं जात असेल, की आमच्याकडे 3 वेगवेगळे हां, प्लॅटफॉर्म आहेत. खूप ब्रँड पाहतात, की तुम्ही कुठल्या-कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आहात. मग त्या बेसिसवर पण तुम्हाला ते कोलॅबोरेशन देतात. करेक्ट आणि तिथे मला वाटतं मग प्राईस डिफरन्स किंवा आस्क फॉर हां, मनी सगळंच बदलत असणार आहे. सगळंच बदलतं मग तिथे. नक्कीच, हां. नक्कीच. पण आता ब्रँड पैसे देतो हे सगळ्यांना माहिती आहे. ब्रँड सगळ्यांना हवा असतो. पण मग ब्रँड अप्रोच कसा करतो एकतर आणि एखाद्या ब्रँडने तुम्हाला नाही अप्रोच केला, तर तुम्ही स्वतःहून त्याला अप्रोच करता काय? ते पॅरामीटर्स कसे असतात हे सांगितलं तर आवडेल. बऱ्याचदा होतं असं
बरेच ब्रँड करतात अप्रोच, पण काही ब्रँड असे असतात की ते प्रत्येकच क्रिएटरपर्यंत नाहीत पोहोचत. मग बरोबर. त्यावेळेला आपल्याला अप्रोच करावं लागतं. अ, पण त्यापूर्वी मला काय वाटतं, प्रत्येक ब्रँड जेव्हा आपल्याला अप्रोच करतो ना, हं. तर आपण तो ब्रँड आपल्या जॉनरशी रिलेटेड आहे का? किंवा तो चांगला आहे का? आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते त्यांना तो आवडेल का? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. बरोबर. कारण आपला जो कंटेंट आहे त्याच्याशी रिलेटेड जर नसेल, तर आपले व्ह्यूअर्स तेवढे इंटरेस्टेड राहत नाहीत मग ते बघण्यामध्ये. तो पण नक्कीच. विचार करायला पाहिजे. कारण फक्त पैसाही महत्त्वाचा नाही. आपले जे व्ह्यूअर्स आहेत तेही म्हणजे त्यांनाही ते कन्सिडर आवडलं केलं पाहिजे. पाहिजे. हां, नक्कीच. कन्सिडर करून त्यांनी आपल्याला ते त्यांना आवडायला पाहिजे. ओके. आणि आता अप्रोचचं म्हणाल तर प्रत्येक ब्रँड तर प्रत्येक क्रिएटरपर्यंत नाही जाऊ शकत. तर बऱ्याचदा आपल्याला जो ब्रँड वाटतो, की आपल्याला तो हवा आहे, त्या ब्रँडसोबत आपल्याला काम करायचं आहे, तर आपण अप्रोच करू शकतो. अ, त्यांना आपण मेल करू शकतो. मेल थ्रू आपण त्यांना जर सांगितलं, की आमचं असं-असं कंटेंट आहे. म्हणजे त्यांना जे हवं आहे ते जर आपल्याकडे असेल, तर मग ते आपल्याशी करतात. आपल्यासोबत काम करायला तयार असतात. पण बऱ्याच ब्रँडचं कसं असतं ना, की त्यांना ते एक टाईम पिरियड ठरवून देतात. तेवढ्या वेळेत आपणही त्यांना देऊ शकतो का या सगळ्या गोष्टी, हे पण बघायला पाहिजे. करेक्ट. मला वाटतं त्याचा प्रेशर नाही आला पाहिजे तुम्हाला हां. पण, की द्यायचंय म्हणून द्यायचंय हां. किंवा पैसे मिळतात आता म्हणून द्यायचंय. बरेच ब्रँडचं काय असतं, त्यांना जे हवं ना, तोपर्यंत ते बदल करायला लावतात. आपल्याकडून जोपर्यंत त्यांना त्यांना जे हवं ते मिळत नाही, तोपर्यंत ते करायलाच लावतात. तीही तयारी आपली पाहिजे. म्हणजे चेंजेस. चेंजेस करायला लावतात. त्यांना जे हवंय, आता बरेच ब्रँड असे आहेत, की त्यांना प्रॉपर सेटअपच लागतो. त्यांना कुठली एक थीमच लागते, असंही असतं. मग ते आपण करू शकतो का? ह्या पण गोष्टी बघायला पाहिजेत. ओके. आणि अप्रोच करायचं तर मेल वगैरे आपण मेलद्वारे करू शकतो. आपला कंटेंट त्यांना जर 1-2 व्हिडिओ, रील पाठवले, ड्राफ्ट करून ठेवले त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ब्रँडला ते पाठवत गेला, तर ते करतात आपल्यासोबत काम. नक्कीच मला वाटतं किंवा मला वाटतं जरी तुम्ही 10 वेळा मेल केला आणि एखाद्या मेलला ते हां, रिप्लाय येईल मला वाटतं येतच हे ना. एक आपण महत्त्वाचं आहे. हां. आणि लोकं काय करतात मला वाटतं एखादं करतात अप्रोच आणि सोडून देतात. नाही, प्रत्येक जण करेल असं नाही. पण आपण 10 जणांना केलं, तर त्यापैकी 2 जण तर आपल्यासोबत काम करायला तयार होतातच. नक्कीच, नक्की. आणि एकदा जर ब्रँडला तुमचं काम आवडलं, तुमची क्वालिटी आवडली, तर ब्रँड तुमच्यासोबत लाँग टाईमसाठी काम करतात. आता बरेच असे ब्रँड आहेत, त्यांच्यासोबत मी मागच्या 2 वर्षापासून काम बापरे! करते. ओके. मला वाटतं जवळपास 80+ ब्रँडसोबत मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, तुम्ही फसू पण शकता यामध्ये. ओके. ते कसं? काही ब्रँड म्हणजे ते काय म्हणतात, आता सध्या फ्रॉड खूप चालू आहे हो, सगळीकडं. हो. नक्कीच. तर काही जण तुम्हाला असं म्हणतात, की आमिष दाखवतात एक प्रकारे. तुम्हाला जर ह्या ब्रँडसोबत काम करायचं असेल, तर तुम्हाला एवढे-एवढे पैसे पे करावे लागतील. पण कुठलाही ब्रँड तुम्हाला पैसे मागत नाही. हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. मग बरेच लोक फसतात आहे. पण तसं फसू नका, नक्कीच. हे पण आहे. म्हणजे 80 आणि प्लस ब्रँड म्हणजे मला वाटतं हे खूप मोठी अचीव्हमेंट आहे. हं. जे लातूरसारख्या ठिकाणी राहून पण तुम्ही जे करू शकता तर मला वाटतं तुम्ही जे सामान्य माणूस बघतात तेही हे करू शकतात. फक्त मला वाटतं ताईसारखी कन्सिस्टन्सी हवी आहे. की एक थोडंसं त्याला तो अप्रोच हवा आहे किंवा तो माइंडसेट हवा आहे. नक्कीच हे खूप मोठी गोष्ट म्हणजे आहे. ब्रँडला जे हवंय ते जर तुम्ही दिलं, तर ब्रँड तुम्हाला सोडत नाही. हां, ते नक्कीच आहे आणि 2 वर्ष एखाद्या ब्रँडसोबत कोलॅबोरेटिव्ह काम करणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे मला वाटतं. कारण तुम्ही ती क्वालिटी देताय, तुम्ही तो ट्रस्ट देताय ब्रँडला सुद्धा आणि त्यांना डेफिनिटली कुठेतरी त्यांच्या मार्केटिंगमध्ये फायदा होतोय. तरच ते तुमच्यासोबत एवढं लाँग हं. कोलॅब करतायत. जर एखाद्याला नसेल तो फायदा होत तर मला वाटतं ब्रँड पण पुढे जाऊन तुमच्यासोबत नाही, नाही काम नाही करणार करत. आहे. नक्कीच. पण आता ह्या एखाद्याला सपोज नसेलच YouTubeवर यायचं आणि त्याला स्वतःचं चॅनल नसेल ओपन करायचं, की एखादी महिला आहे तिला नाही ती कन्सिस्टन्सी फॉलो होते, नाही त्या गोष्टी तशा फॉलो होतात. मग तिला पण काम करायचं काहीतरी. मग ती काय करू शकते? सपोर्टिव्ह रोल्स काही आहेत का जिथे ती काम करू शकते? हां. तुम्ही समोर येऊनच करावं असं अजिबात म्हणजे नक्क ते गरजेचं आहे असं नाही. खूप महिलांना असं असतं, की मला समोर येऊन नाही करायचं. तर म्हणजे बॅकस्टेजला खूप साऱ्या गोष्टी आहेत. ओके. तुमचं कंटेंट रायटर असेल, एडिटिंग असेल, शूटिंगसाठी तुम्ही करू शकता, थंबनेल डिझाइन करू शकता, तुमचे पी-आर मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करू शकता बॅकस्टेजला राहूनही. ओके. कारण हे पण खूप मोठं काम आहे. नक्कीच मला फक्त वाटतं. समोर येणं एवढंच नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. मला वाटतं कम्युनिटी तुमची बिल्ड करण्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्याच असतात. त्यामुळे आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना जर तुम्ही हे सगळे काम दिलं किंवा शिकवलं, तर एक लाँग टर्मसाठी ह्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. नक्कीच म्हणजे मला तुमच्या वाटतं. जवळच्या व्यक्ती म्हणण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूच्या ज्या महिला असतील त्यांना या सगळ्या
ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे, त्यांना जर तुम्ही हे शिकवलं, सांगितलं, त्या जर इंटरेस्टेड असतील तर जास्त फायदा होईल. नाही, मला वाटतं नक्कीच. आणि कम्युनिटी बिल्ड करणं हेच मला वाटतं क्रिएटरचं काम आहे. कारण मी फक्त इथे स्टुडिओमध्ये दिसतोय तुम्हाला पॉडकास्ट येताना, पण माझ्या मागे खूप सारे फेसेस आहेत. म्हणजे आता तुम्ही बघताय स्टुडिओमध्ये किती माणसं आहेत आणि ते सगळं त्यांच्याशिवाय आपण काहीच नाही, हे नाही करू नक्कीच आहेत. शकत. फक्त दिसणार, लोकांना दिसण्यापुरतं फक्त आपण पण दिसतो. आहोत. करेक्ट, पण मागे करेक्ट. खूप मोठी टीम खूप असते मोठी याच्यात. टीम असते आणि मला वाटतं ती टीम आपण आपल्या जवळच्या लोकांमधून बिल्ड केली, जसं तुम्ही म्हणाल तसं, तर ते खूप लाँग टर्म पण राहणार आहे. आणि लोकांना असतं ना, की दादासोबत किंवा ताईसोबत मी काम करत आज एवढं काहीतरी करतोय म्हटलं, ते आपलेपणाची भावना असं मला वाटतं. आपलेपणाची असते आणि आपण शिकवून जर त्यांना यामध्ये समाविष्ट करून घेतलं तर ते पण आपल्यासोबत जास्त रेडी असतात. रेडी असतात आणि जास्त चांगलं चांगलं काम करू शकतात. करेक्ट. किंवा पुन्हा जी ज्या महिला अशा आहेत की ज्यांना यामध्ये काम करायचंय पण समोर येऊन करायची इच्छा नाही, तर त्यांना हे देऊन त्यांना एक रोजगार पण तयार होऊ नक्कीच, शकतो. नक्कीच. किंवा असं असतं ना, की आपली जी आत्मीयता आहे ती त्या माणसाला आपोआप तयार होते मला वाटतं. तयार आणि ती होते. खूप गोष्ट महत्त्वाची. कारण एखादा फाउंडरचा रोल तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि तुमच्याकडून ते काम करून घ्यायचं आहे. मला वाटतं तो जो डिफिकल्ट असतो, जिथे पेमेंट्स येतात, त्याच्यापेक्षा जर तुम्ही एखाद्याला शिकून तयार केलं, तर तो पटकन ट्रस्ट ठेवून त्या गोष्टी तशा Trust करतो आणि ठेवून नंतर तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट ठेवून काही गोष्टी तुमच्या न देखरेखीखाली पण चालू शकतात मला वाटतं. चालू शकतात आणि ती व्यक्ती काम जास्त चांगलं करू शकते. नक्कीच, नक्कीच. सोशल मीडियाचा वापर करून तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे ते एक वेगळ्या उंचीवर नेऊ शकता. ओके. आता डी.पी. दादाचं तर माहितीच आहे. त्यांचा नक्कीच. जो फर्निचरचा व्यवसाय आहे त्यांनी खूप एक वेगळ्याच उंचीवर नेलेला आहे. करेक्ट. याशिवाय त्यांनी एक साडीचा ब्रँड सुरू केला, चष्म्याचा ब्रँड सुरू केला. म्हणजे इथे लिमिटच नाही. तुम्ही जर एकदा ठरवलं, चांगली क्वालिटी दिली, लोकांना आवडलं, तर तुम्ही खूप मोठ्या उंचीवरती जाऊ शकता. दुसरं उदाहरण म्हणजे मधुराताई. आता मधुराताई तर एक त्या स्वतःच एक ब्रँड आहेत आणि नक्कीच. त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट लॉन्च केले. तर म्हणजे गरज असं काहीच नाही त्यांना, पण त्यांना माहिती आहे लोकांना लोकांना काय गरज आहे किंवा लोकांची अडचण कुठे होते? अडचण कुठे होते, नक्कीच, नक्कीच. लोकांना काय हवं या गोष्टी ओळखून त्यांनी त्यांचे प्रोडक्ट लॉन्च केले. म्हणजे असं तुम्ही या सोशल मीडियाचा वापर करून तुमचा व्यवसायसुद्धा खूप मोठा करू शकता. करेक्ट. आणि मला वाटतं डी.पी. दादांचं जसं तुम्ही उदाहरण घेतलंत ना, ते तिन्ही फील्ड वेगळे आहेत. म्हणजे ऑनलाईन बिझनेस आहे, सोसायटी फर्निचर म्हटलं ऑफलाईन बिझनेस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं डी.पी. दादा आम्हाला आपल्याला वेगवेगळ्या स्क्रीनवर पण दिसतात. स्क्रीनवर. म्हणजे बिग बॉससारखा शो म्हणा किंवा कुठे कुठे गेस्ट अपीअरन्स म्हणून दिसतात आणि हे एकदम वेगळं क्षेत्र आहे. म्हणजे जे त्यांना जे त्यांना फक्त त्या रील्स आणि त्या सगळ्या अपीअरन्समुळे मिळालेलं आहे. पण नक्कीच त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये तेवढी क्वालिटी दिली आहे, तेवढं माणूस कमवलं आहे आणि तेवढे फॉलोअर्स जे जेन्युइन आहेत ते कमवलेत म्हणून ते झालेलं आहे. आणि हे आपणही करू शकतो, पण त्याला वेळ लागणार आहे तेवढा. हे त्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज मी रील टाकले, उद्या मला हे सगळं मिळेल असं नाही, नाहीये. तुम्हाला इथे पेशन्स पेशन्स ठेवावेच पण हव्यात लागतात. आणि तेच क्वालिटीनी काम करणं खूप महत्त्वाचं आहे मला गरजेचं आहे. वाटतं. जी क्वालिटी त्यांनी पहिल्या दिवशी दिली तीच निखळ quality मैत्री, जपणं निखळ विनोद शेवटपर्यंत त्यांनी ठेवला आहे. अश्विनीताई, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तुमच्या जर्नीतले छोटे-छोटे बारकावे समजून सांगितलेत. कारण मला वाटतं ते खूप महत्त्वाचं असतात. कारण एखाद्या क्रिएटरला पडद्यावर नुसतं बघणं, त्याला आवडणं, पण त्याची स्टोरी काय आहे, तो तिथपर्यंत कसा रीच झाला आहे आणि त्याला जोडून घेताना काय-काय गोष्टी सामोऱ्या जाव्या लागल्यात, हे समोर येणं पण तेवढंच गरजेचं असं मला वाटतं. कारण आपल्याला एकट्यालाच माहिती असतं, अरे आपण रात्री 2 वाजता बसून एखादी रेसिपी एडिट केली आणि दुसऱ्या दिवशी तिला व्ह्यूज नाही आल्यावर काय फिलिंग येते, मला वाटतं ती कोणीच शब्दात अशी व्यक्त नाही करू शकत. पण खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तेही सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला अजून कुठल्या यूट्यूब रिलेटेड किंवा यूट्यूब ब्रँडिंग रिलेटेड गोष्टी हव्या असतील किंवा यूट्यूब कंटेंट चालू करण्यासाठी कुठल्या गोष्टी हव्या असतील, तेही कमेंटमध्ये विचारायला विसरू नका किंवा आम्हाला पर्सनली Instagramवर DM करायला विसरू नका. आम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नांच्या क्वेरीचं उत्तर द्यायला तयार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला असे वेगवेगळे कुठल्या शहरातील क्रिएटर्स बोलवायचे आहेत, त्यांच्या जर्नीज ऐकून घ्यायचं आहेत, त्यांचे स्ट्रगल्स, अपडाऊन्स ऐकून घ्यायचे आहेत, तेही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका किंवा Instaवर DM करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. इथे कुठेतरी सबस्क्राईबचं बटन आहे, नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पण अपील कराल का आमच्या प्रेक्षकांना सबस्क्राईब करण्यासाठी? नक्कीच. खूप छान चॅनल आहे आणि मी यांचे पॉडकास्ट बघत असते. एकतर पॉडकास्ट छानच असतात, पण स्पेशली महिला सशक्तीकरण म्हणू शकतो आपण. त्यावरती थँक यू. बेसेस असतात. त्यामुळं अजूनच छान वाटतं. नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.